नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीवरून घरी बसल्या आपला ई-श्रम कार्ड बनवू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला येतं न्यूच्या ऑप्शनमध्ये रजिस्टर ऑन ई-श्रम कार्डवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथपासून आपल्याला आपल्या ई-श्रम कार्डसाठी फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. या पेजची डायरेक्ट लिंक पण मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. हा मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डला लिंक असणारा असावा. त्याच्यानंतर आपल्याला हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण EPFOचे ॲक्टिव्ह मेंबर आहात का? अगर असाल तर आपल्याला इथं यस आणि नसाल तर नाहीवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपण एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे ॲक्टिव्ह मेंबर आहात का? असाल तर आपल्याला इथं यस आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंड OTPवरती क्लिक करायचे आहे आणि आपण जो इथं हा मोबाईल नंबर दिला त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायची आहे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा इथं फिल करायचा आहे. कॅप्चा दिल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचे आहे. मग याप्रमाणे आपल्यासमोर नेक्स्ट पेजवर इंटरफेस येऊन जाणार. या पेजवर आपल्याला आपल्या आधारची KYC करायची आहे. इथं आपल्याला KYCसाठी 2 ऑप्शन दिलेला आहे. एक आधार नंबर आणि दुसरा व्हर्चुअल ID नंबरचा. आपण ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आधारची KYC करायची असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला आपल्या आधार कार्डचा नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं KYCसाठी 3 ऑप्शन दिलेला आहे. एक फिंगरप्रिंट, दुसरा इराइज आणि तिसरा OTPचा. आपल्याला ज्याप्रमाणे आपली KYC करायची असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं OTPचा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर इथं आपल्याला कॉन्सेंटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन आपण इथं वाचायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आय एग्रीमध्ये इथं टिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आम्ही इथं OTPचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं OTP येणार. आपण याचा कोणता पण ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचं आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर आपले इथं सक्सेसफुली KYC होऊन आपण नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. नेक्स्ट पेजवर इथं आपल्या आधार कार्डनुसार आपली काही इन्फॉर्मेशन आलेली आहे. इथं आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारले आहे की आपण अर्बनचे म्हणजे शहरी किंवा रुरल म्हणजे गावातील रहिवासी आहे का? तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथं ॲड्रेस 1 ॲड्रेस 2मध्ये आपला काही आधार कार्डनुसार ॲड्रेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. सब डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर आपल्याला इथं सिटीचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथे आपल्याला सिटी नाहीतर आपल्या विलेजचं नाव द्यायचं आहे आणि उजव्या साईडला आपल्याला इथं आपला करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का म्हणून विचारला आहे. असेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. मग इथं पण आपला ॲड्रेस येऊन जाणार आणि जर डिफरंट असेल म्हणजे आपला करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर आपल्याला इथं क्लिक न करता इथं फिल करायचं आहे आणि जर सेम असेल तर इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला पॅन कार्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला पॅन कार्डचा नंबर द्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला इथं प्लॅटफॉर्मचा ऑप्शन दिलेला आहे. त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण जो काम करत असाल तो इथून आपल्याला काम सिलेक्ट करायचं आहे. इथं बहुत सारे ऑप्शन दिलेले आहे आणि इथं जर आपला काम दिलेला नसेल तर इथं आपल्याला इथं अदरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं अदर प्लॅटफॉर्ममध्ये आपला काम द्यायचं आहे. काम दिल्यानंतर खाली आपल्याला मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपला मोबाईल नंबर अगोदरच येऊन जाणार. त्याच्या खाली आपल्याला इथं प्लॅटफॉर्मने कोणती दुसरी ID दिलेली आहे का असं विचारले आहे. अगर दिले असेल तर आपल्याला इथं यस आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये इथं पण आपल्याला कामाचे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तर इथून आपल्याला आपल्या कामाचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि इथं सेव्ह अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग घेऊन याप्रमाणे आपल्या फॉर्मची सर्व इन्फॉर्मेशन इथे येऊन जाणार. हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म आहे म्हणून आपल्याला इथं आपली सर्व डिटेल्स चेक करायची आहे आणि इथं जर काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथं एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला इथं एडिटवरती क्लिक करून जे मिस्टेक असेल त्याला करेक्ट करायचं आहे आणि करेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायची आहे आणि जर आपल्याला या फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं वरती प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला या प्रिंटच्या ऑप्शनवर आपण याची प्रिंट पण काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल, PCमध्ये सेव्ह करून पण ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला काही डिक्लेरेशन दिलेलं आहे. त्या डिक्लेरेशनमधली सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला इथं फॅमिली मेंबर्स ॲडचा ऑप्शन येऊन जाणार. अगर आपल्याला फॅमिली मेंबर ॲड करायचं असेल तर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जर नसेल करायचं तर आपल्याला इथं क्लोजवरती क्लिक करायचं आहे.
आणि ॲड करायचा असेल तर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे नेक्स्ट पेजवर आपल्यासमोर या इंटरफेस येऊन येणार. इथं आपल्याला ॲड फॅमिली मेंबर्सचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे एक युजिंग KYC म्हणजेच आपण आपला फॅमिली मेंबर KYCने इथं ॲड करू शकता किंवा इथं एक विदाऊट KYCचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण या दोनमधून कोणता पण एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवर याप्रमाणे आपल्याला इंटरफेस येऊन येणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपण ज्या फॅमिली मेंबरला इथं ॲड करायचं आहे त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथून आपल्याला आपण आणि त्यांचा काय रिलेशन आहे तो रिलेशन इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख द्यायची आहे. जन्मतारीख दिल्यानंतर इथून त्यांचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथून त्यांचा स्टेट द्यायचा आहे आणि इथून त्यांचा डिस्ट्रिक्ट द्यायचा आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि याचप्रमाणे आपल्याला आपण ज्या ज्या फॅमिली मेंबरची इथं डिटेल्स द्यायचे असेल त्या सर्वांचे आपल्याला इथं डिटेल्स द्यायचे आहे. डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला या मेन पेजवरती आल्यानंतर इथं बॅकवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला ई-श्रम कार्ड इथं येऊन जाणार. मग आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल किंवा PCमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा आपण याला आपला छोटासा कार्ड बनवून पण यूज करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला इथं डाउनलोड UAN कार्डवरती क्लिक करायचं आहे. मग तो याप्रमाणे आपला कार्ड डाउनलोड होऊन जाणार. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCवरून आपला ई-श्रम कार्ड इथं काढू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि याचप्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.